आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा. गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप, विटा. राजकीय क्षेत्रात जोरदार मुसंडी मारणारे आमचे परममित्र श्री करण लक्ष्मण जाधव यांची भारतीय जनता पार्टीच्या विटा शहर सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री बालाजी बाड, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, मान्य पंकज भैया दबडे, भाजपा सांगली जिल्हा सचिव, तसेच सर्व पदाधिकारी भाजप विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आगामी नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी आत्तापासूनच राजकीय ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टी प्रवासी कार्यकर्त्यांचा मेळावा यशस्वी करून भाजपा सांगली जिल्हा सचिव तसेच विटा शहर प्रभारी अध्यक्षपद भूषवत असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू व कट्टर समर्थक मान्य पंकज भैया दबडे यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली. भाजपा जिल्हा अध्यक्ष मान्य निशिकांत दादा पाटील, ब्रह्मानंद पडळकर, अनिल शेठ पाटील, सुहास पाटील, सत्यजित पाटील, निलेश पाटील, अनिल अप्पा बाबर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांसाठी कशी काम करते हे सांगितले. तसेच आजची ही गर्दीच भाजपाची ताकद वाढलेली दाखवते असे सांगत महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीमध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडीचे युवक जास्त असल्याचेही सांगितले. त्यामुळे खानापूर तालुक्यातून भाजपाची ताकद वाढवण्यासाठी तळागाळात जाऊन काम करा असेही सांगितले. जिल्हा अध्यक्ष निशिकांत दादा पाटील यांनी युवा नेते पंकज भैया दबडे यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी प्रत्येकाने ताकदीने काम करा असेही सांगितले. जय मल्टीपर्पज हॉल कार्यकर्त्यांनी खचाखच भरून गेला होता. प्रशासकीय कामे की जसे पोलीस स्टेशन, तहसील ऑफिस, प्रांत ऑफिस किंवा कुठेही अडचण आल्यास मान्य पंकज भैयांना फोन करा. त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्षासह संपूर्ण भाजप कार्यकारिणीची ताकद पाठीशी असणार आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी न डगमगता जनतेची कामे करा असा सल्लाही दिला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजप हा कसा शिस्तबद्ध पक्ष आहे हे कसे सांगितले ते पाहूयात. सर्व समावेशक काम चालू आहे या देशामध्ये आणि त्यामुळे या सर्व समावेशक कामाच्या पाठीमागे आपण उभा राहायला पाहिजे. आणि मिलिटरीचा विचार करा, मिलिटरीमध्ये आपली पोरं आहेत, वन रँक वन पेन्शन. किती वर्ष आपल्या मिलिटरीमध्ये लोक रिटायर झालेली आंदोलन करत होती. मोदी साहेबांनी काय घटक्यात विषय झोपून टाकला. त्यांची पेन्शन किती वाढली विचारा. आज शस्त्र आपण बाहेरच्या देशातलं घ्यायचो, आता बाहेरच्या देशातलं शस्त्र घ्यायचं नाही. अजून 5 वर्ष जाऊ द्या. भारत देश हा सर्व निर्यात शस्त्र करणारा जगातला टॉपचा देश असणार आहे मित्रांनो 5 वर्षामध्ये. पहिल्यांदा काय जरी घ्यायचं तर तुम्ही बाहेर काय वाटतं? गोकुळचा घोटाळा तुम्ही बघितला ना. 2800च्या वर हत्यार आपल्या देशामध्ये तयार केली जात आहेत. आता किती? 2800च्या वर हत्यार जी पहिली आपण बाहेरच्या देशातून मागून घ्यायचो. केंद्र सरकारनं आता असे करार करायचं चालू केलंय. बाहेरच्या देशात टेक्नॉलॉजी आम्हाला मिळत नव्हती, आम्ही नुसतं बघत बसायचो, आम्हाला देता का आम्हाला देता का. आता केंद्र सरकार कसं घेत नाही. केंद्र सरकार काय म्हणतंय, पहिल्यांदा तुमचं 25% माल मी डायरेक्ट खरेदी करणार, 25% तुम्हाला मी पैसे देणार, दुसरं 25% ते तुमचं निम्म आमचं निम्म त्यात पार्टनरशिप करणार आणि राहिलेल्या 50%मध्ये तुम्ही तुमची सगळी टेक्नॉलॉजी आमच्या देशाला द्यायची. पुढं आम्ही कुणाचं घेणार नाही, आम्ही स्वतः बनवणार. हे धोरण आहे केंद्र सरकारचं. हे तरुण पोरांनी समजून घ्या. नाहीतर ह्यो काय म्हणतात, तो काय म्हणतात, अमुक काय म्हणतात, तू काय म्हणतात, हे ह्याच्यात जाऊ नका तुम्ही. हे जे सोशल मीडियामध्ये वातावरण खराब करतात का नाही
त्याची दुटी आहे, त्याच्यात तोला तुम्ही जावा. माझ्या तोंडावर बोलते, मला माहित आहे. माझी शिफारस तुम्ही करू शकत नाही. मला भूमीला तुम्ही भारी बोलतो, भाषण करायला येईल, मग तर तुझी चालते, पण शिफारस मला माहित आहे. पण देवेंद्रजी सारखं नेतृत्व त्यांनी बघितलं ना. डायरेक्ट फोन आला, कोरोनाचा काळ होता, चंद्रकांतांचा फोन आला, कुठं आहेस? नाही घरी, आता कोरोनाच्या काळात लॉकडाऊन होतं, कुठं असणार? घरीच असणार ना. कागद तयार आहेत का? कारण एक महिना अगोदर मला फोन आला होता, कोल्हापुरात मी येत होतो, चंद्रकांतांचा फोन आला, पूजन कुठं आहे? मी म्हटलं आहे कोल्हापुरात. घरी जा आणि कागदपत्र तयार कर, फॉर्म भरायची. मी म्हटलं कसला? तुझा राज्यसभेला फॉर्म भरायचा. माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष मला फोन आलाय की तुझा राज्यसभेला फॉर्म भरायचा आहे, तू कागद गोळा कर. कागद काय आपली प्रॉपर्टी काय नाही, आपली कागद म्हणजे काय? मंगळसूत्र चोरीची केस घातल्यात, त्याचं आपल्याला एका काढून घ्यायला आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे. आज अनिल शेखला पार्टीने संधी दिली, निशिकांत दादाने. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सांगलीचं काम 1, 2, 3 नंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. याचा अभिमान आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघाला आपल्याला पाहिजे. खानापूर विधानसभा मतदारसंघाचा आपला सुपुत्र आहे. जिल्ह्यातल्या मित्र जोरात चालू आहे, आता सत्तेची जोरात काम करतोय. शहराच्या युवा मोर्चाची जबाबदारी द्या चांगल्या कार्यकर्त्याकडे, करा ना काम. ते अशीच मुलं पुढे जातात. युवा मोर्चा तर खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला काम करायला. आपले जे सगळे आपल्या ज्या सगळ्या ओबीसी मोर्चा, एससी मोर्चा, एसटी मोर्चा, ह्या ज्या आपल्या छोटे छोट्या विंग्स आहेत ना, खूप तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. बाकी सगळे सेल आपले, कामगार सेल, इकडचा उत्तर भारतीय सेल, दक्षिण भारतीय सेल, इथं काम केली. तुम्ही एका पदाधिकारी झाला, तुम्ही डायरेक्ट वरच्या लोकांना जाऊन भेटू शकता, बोलू शकता. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आमदाराला किंमत कमी आहे, तालुका अध्यक्षाची किंमत जास्त आहे आमदारापेक्षा. भारतीय जनता पार्टीमध्ये खासदाराची किंमत कमी आहे, जिल्ह्याच्या अध्यक्षाची किंमत जास्त आहे. मित्रांनो, हा प्रोटोकॉल भारतीय जनता पार्टीचा आहे. संघटनेचं पद तुम्हाला मिळालं आहे आणि तुम्ही असं समजू नका काय तर तुम्हाला किती मिळालं. संघटनेचं पद हे इतर लोकप्रतिनिधींपेक्षा भारतीय जनता पार्टी महत्वाचं समजते. आणि त्यामुळे तुम्हाला जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी आपण वाढवूया. नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक निष्कलंक माणूस आपल्याला भेटलाय मित्रांनो. काय काय वैयक्तिक काय नाही. 12 वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री, 1 रुपया भ्रष्टाचाराचा आरोप नाही. की आता म्हणतात ईडी बोलवते, सीबीआय बोलवते. अरे मोदी साहेबांना किती वेळा बोलवलं होतं? ते काय रडत बसले का? जावा ना, तुम्ही उत्तर द्या. त्यांना पण चौकशी लावली होती सीबीआयला, ते मुख्यमंत्री असताना गुजरातचे. जाऊन ते उत्तर दिलं त्यांनी. चुकीचं काही केलं नाही, घाबरायचं काय कारण आहे? एखाद्या गावचा सरपंच झाला माणूस लगेच म्हणतोय त्यानं प्रेमी क्लबमध्ये खाल्लं, ते रस्त्यात खाल्लं, त्यानं स्मशानभूमीत खाल्लं, गावात पण राहतो. चर्चा होती का नाही? मोदी साहेब 12 वर्ष मुख्यमंत्री होते, तुमच्या कानावरती चर्चा आली का की त्यांनी 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला? मोदी साहेब आता 10 वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत, तुमच्या कानावरती आला का की मोदी साहेबांनी भ्रष्टाचार केला? भ्रष्टाचाराचा एकही आरोप मोदी साहेबांच्या वरती नाही किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यावरती नाही. मित्रांनो, हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, हे सोपं काम नाही आहे. माणूस जरा पाण्यावर गेलं त्याला वाटतं काहीतरी गडबड करावी. आज एवढा मोठा आपला देश आहे, इकडे श्रीलंका भिकेला लागली, मला मोदी साहेब आम्हाला मदत करा, मोदी साहेब आम्हाला मदत करा. पाकिस्तानच्या सगळ्या युट्यूब वरती जाऊन बघा काय म्हणते पाकिस्तानचे लोक. ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांसारखा माणूस आम्हाला मिळाला पाहिजे. कोण म्हणते? पाकिस्तानची लोक. आणि हिंदू काँग्रेसवाले काय म्हणतात की मोदी साहेबांना हटवा. मग तुम्ही कुणाच नाही ऐकायचं बघा. पाकिस्तानचे आपला कट्टर विरोधी देश, तिथली लोक मत आहेत की मोदी साहेबांसारखा आम्हाला माणूस मिळाला पाहिजे. त्याच्यात व्हिजन आहे, त्याचं काम आहे. इथं आम्हाला आता 200 रुपये 300 रुपये बटाटा किलो मिळतोय, 400 रुपये किलो कांदा मिळतोय. तिथं ती परिस्थिती मध्ये भारताचं लोक काय भारतात आता बघण्यासारखी परिस्थिती नाही आहे. भारत आता महासत्ता बनतोय. चीन मधले सगळे इन्व्हेस्टर, बाहेरचे देश सगळे आता बाहेर पडायला लागले. सगळे इन्व्हेस्टर, सगळे उद्योगपती ते म्हणतात आम्हाला भारतामध्ये काम करायचं आहे, इथं आम्हाला पोषक वातावरण आहे. मित्रांनो, ही परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला अनेक विषय आहेत, ते सगळे विषय घेऊन जाऊ. भारतीय जनता पार्टीनं जेवढं काम आपल्याला दिलंय तेवढं काम आपण सगळे तळागाळापर्यंत घेऊन जाऊया. भारतीय जनता पार्टी मजबूत करूया. मोदी साहेबांची लोकसभेची निवडणूक ताकदीनं आपण लढूया, ताकदीनं लढू आणि निवडून आणून निशिकांत दादा तुमची मान उंच होईल.
अशा पद्धतीनं आम्ही सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे इथं काम करू. तुम्हाला तिथं कुठे कमी पडतात तिथं माहिती मला उभा करते सगळ्या जिल्हाध्यक्षांना, युवा मोर्चाच्या अध्यक्षांना. असं नाही तिथं गडबडी करते आमची. अरे आता तुम्हाला उद्यापासून फोन निष्काळजीपणे सांगितलं तुम्हाला फोन यायला चालू अस्वा तसली चालत नाही. माझं सगळं कागदोपत्री चालत होतं, आता अजिबात चालत नाही. आता बघा 17 आणि 18 तारखेला राष्ट्रीय कार्यकर्ते आहेत दिल्लीला आणि तिथून मेसेज येतोय, फोन येतोय, तुम्ही येणार आहे का? आम्ही म्हणलं होय येणार आहे. तर लगेच त्यांचा मेसेज आला, कुठल्या विमानाने येणार आहे? अरे फोटो काय, कुठल्या किती तारखेला येणार आहे? या तारखेला येणार आहे, तिकीट पाठवा. आता काही चान्स आहे का सांगा तुम्हाला? खोटं बोलायला चान्स आहे. तिथं राहणार कुठं आम्ही सोय करू की तुम्ही राहणार आहे? तुम्ही राहणार आहे कुठं हॉटेलचं बुकिंग पाठवा. म्हणजे इतकं एका मी काही एक आमदार आहे का देशामध्ये? देशातले सगळे आमदार आहेत, देशातले पदाधिकारी आहेत, देशातले खासदार आहेत, देशातले प्रमुख जबाबदार लोक आहेत. हे इतकं नियोजनबद्ध काम असतं मित्रांनो. आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे. हे दुसऱ्या पार्ट्यात शिकायला मिळत नाही. तिथं एकच असतं घोषणा फक्त द्यायची आम्हाला, बाकी काही तिथं शिकायला मिळत नाही तुम्हाला. त्या पार्टीत तुम्ही काम करा. हे तालुका येतात तयार झाला नाही का तो आयुष्यभर काम करू शकतो. इतकं नॉलेज, इतकं काम. अरे आपण शाळेत पण एवढा अभ्यास केला नाही, इतका अभ्यास भारतीय जनता पार्टीत करायला. एवढा अभ्यास जर केला असता ना सगळे क्लास अधिकारी झाले असते. आपला जे पदाधिकारी आहेत ना भाजपमध्ये जे काम करतायत त्यांनी जर एवढं मन लावून जर कार्यक्रम केला असता, अभ्यास केला असता तर तो खासवलच अधिकारी झाला असता. एवढे सगळं रिव्हिजन सारखं चालू होतं. एक त्यांनी महाविजय नावाचं पुस्तक दिलंय बावनकुळे साहेबांनी, तुम्हाला पण दिलं सगळ्या शक्ती केली आपल्या वॉरेसना. वाचलं का? वॉरेस कोण आहे तिथं? वाचलं का ते पुस्तक? एकदा दोनदा तीनदा वाचून कळतच नाही, किमान 8 वेळा वाचल्यानंतर कळतं की नेमकं काय करायचं. आणि तो पुस्तक जो वाचेल, ज्याला आपला सरपंच व्हायचा आहे त्या पुस्तकाप्रमाणे कर तू सरपंच होणार. त्याला पंचायत समितीचा मेंबर व्हायचा आहे ते पुस्तक वाचो, त्या पद्धतीने काम कर, तू होणार पंचायत समिती मेंबर. तिथं नगरपालिकेत सांगतो ज्याला नगरसेवक व्हायचं आहे ना ते महाविजयचं पुस्तक तुम्ही जर वाढेल असेल तर मुस्लिम मागून घ्या, आमच्या कोणाच्याकडून वाचून काढा. आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही काम केलं, हे फार विद्वान लोकांनी तयार केलेले प्रोग्राम असतात आणि ते तुम्ही फॉलो घ्या. तुम्ही निश्चितपणे लिडर व्हा. आज तुम्ही खाली बसणार, उद्या तुम्ही स्टेजवर सगळे या. ते वरच्या स्टेजवरती जाते, त्याला काय खाली काढायचं प्रत्येक जण बदलून जाते. अशी परिस्थिती आहे पार्टीमध्ये. आपल्याला काही वैयक्तिक काम करायचं नाही. आपल्याला टेंबूचं काम इतकं मोठं काम झालं हे फक्त देवेंद्र फडणवीसांच्यामुळे झालं. हे गोष्ट लक्षामध्ये ठेवा. विजन असताना माणूस आहे त्याला बदनाम करतात लोक. देवेंद्र असे आहे, देवेंद्र तसे आहे. एकमेव नेता असा आहे की ज्या नेत्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागाची माहिती आहे. एकमेव नेता असा आहे मराठवाड्याचे प्रश्न काय आहेत, खानदेशाचे प्रश्न काय आहेत, विदर्भाचे काय आहेत, पश्चिम महाराष्ट्राचे काय आहेत, कोकणाचे काय आहेत आणि मुंबई महानगरचे काय आहेत. या एका नेतृत्वाला माहित आहे, एका वेळेस सगळं माहित आहे. या राज्यातलं जातीय समीकरण त्यांना माहित आहे. कुठल्या जाती उपेक्षित आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत, त्यांना काय दिलं पाहिजे हे त्यांच्याकडे नेतृत्व आहे मित्रांनो. आणि तो नेता आपला आहे. या नेत्याच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहूया, भाजपच्या पाठीमागे उभं राहूया. तिकडे पंकज भाईया, भारतीय वकील साहेब, आपले सुहास पाटील साहेब यांच्या पाठीमागे उभं राहूया. भाजप आता सगळ्या आणि स्वामी राज्याच्या ज्योतिष विभागाचा प्रमुख केला आहे. विठ्ठल आपले संत स्वामी पत्रिका बघायला जाणार नाही. आपल्या आध्यात्मिक सेवा आहे त्यामध्ये त्यांना एक जबाबदारी दिली आहे. विद्यार्थी पोरं राज्याच्या टीम मध्ये चालले जायचं बेगाला काय तरी लिहा आमच्या विषयी. आमच्या एका तालुक्याच्या लोकांना कळू द्या. हे तालुका अध्यक्ष नितेश राय वर आहे, तिकडे दाजी पवार जिल्ह्याचे प्रमुख आहे, जिल्ह्याचं पद दिलंय निशिकांत राणाने. आमच्या पोरांना जरा कुठंतरी चांगली जरा प्रेझेंट करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. म्हणजे गावाच्या लोकांना कळू आपला गडी मोठा झाला आहे, आपला गडी वरच्या लेवलला गेला हे कळू द्या आमची सगळी पूर्व पदाधिकारी. हे इतकं चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे. पुढच्या काही दिवसामध्ये खूप लोकांचे प्रवेश घ्यायचे आपल्याला. अजून एक 15-20 दिवस जाऊ द्या. निशिकांत तुम्हाला सारखं इथं खानापूर तालुक्यात आटपाडी तालुक्यात घ्यावा लागणार आहे. अनेक लोकांचे प्रवेश आपल्याला घ्यायचे आहे. अनेक लोक भारतीय जनता पार्टीचे काम करायला इच्छुक आहे. ज्याला मोदी साहेबांना सपोर्ट करायचा आहे, देवेंद्रजींना, बावनकुळे साहेबांना सपोर्ट करायचा आहे आणि मग आमच्यासारखे जे बरोबर राहायची त्यांची सगळ्यांची भावना झालेली आहे. त्यामुळे असे अनेक कार्यकर्त्यांचे प्रवेश आम्हाला घ्यायचे आहेत. मी खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या लोकांना हात म्हणून विनंती करतो की आम्ही काम करतोय, राज्यभर काम करतोय, काही सुद्धा आमच्याकडूनही होत असते आणि काय जेवढं आहे
आणि माणूस आहे, काही चुका असतील तर त्या पदरात घ्या, जे बरोबर असेल त्यांच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे उभं राहावा, एवढी मी विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.